हॅलो एव्हरीवन, आपला TCS पॅटर्नमधली ही जी नवीन बॅच आहे तर त्या बॅचमधला हा पहिला लेक्चर आहे। आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये एक आउटलाईन सिलेबसची आउटलाईन पाहायची आहे, कारण सिलेबसला सुरुवात करण्याच्या अगोदर सिलेबस एक्झॅक्टली काय आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। आपण यावर्षी तलाठी भरती आहे, कर निर्धारक आहे, ग्रामसेवक आहे कंत्राटी, नंतर ते कायम होत आहेत, वनरक्षक आहे, राज्य उत्पादन शुल्क विभाग आहे, जिल्हा परिषद आहे, मृदा आणि जलसंधारण, अशा अनेक वेगवेगळ्या याच्यामध्ये डिपार्टमेंटमध्ये जी आता भरती होणार आहे ऑनलाईन एक्झाम मार्फत TCS पॅटर्न मार्फत। तर या सगळ्या एक्झामची तयारी करत असताना आपण इंग्लिशची तयारी कशी करायची आणि त्या रिगार्डिंग सिलेबस काय ते मी तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात सांगणार आहे। तर जनरली आपला TCS पॅटर्न असेल किंवा IBPS असेल तर या दोनही ठिकाणी आपल्याला काही कॉमन कंटेंट आहे का। जनरली कसं तुम्हाला मी अगोदरच्या लेक्चरमध्ये पण सांगितलेलं आहे का, इंग्लिश ग्रामरची जर आपण कंटेंट जर बोललं तर त्याची एक चौकट असते, त्यामुळे एक असा काही भाग आहे का तो कॉमनली कुठल्याही परीक्षेमध्ये येतोच। परीक्षा तुमची कुठली असू द्या, CDS आहे, IBPS POचे एक्झाम असतात, स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, राज्यसेवा आहे, गट ब आहे, गट क आहे, सरळ सेवा आहे, कुठली एक्झाम असू द्या त्यात काही कंटेंट काही घटक हे कॉमनली विचारले जातातच, त्यात बाबतीत काही कुठला शंका नाही। चेंज वाईज असेल, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट असेल, आर्टिकल असणारे, टेन्स असणारे, हे कॉमन घटक आहे ते विचारले जातात, त्यामुळे तो भाग आपल्याला करावाच लागणार आहे। याच्या व्यतिरिक्त ज्यावेळेस आपण TCS पॅटर्नची तयारी करतो काही ठराविक आणि महत्त्वाचे घटक आहेत का त्यांवर आपल्याला विशेष जोर द्यावा लागणार आहे। मग ते घटक कुठले आहेत हे आजच्या आउटलाईन ऑफ द सिलेबस याच्यामध्ये आपल्याला पाहायचे आहे। या ठिकाणी मी शिकवणार नाही आहे, परंतु सिलेबसची तोंड ओळख आपल्याला काही पुढच्या मिनिटांमध्ये पाहायची आहे। थोडा प्रमोशनचा भाग आहे, ज्या ठिकाणी आता मी एक छोटीशी बॅच आपल्याला ज्या सगळ्यात सरळ सेवा आहे, सरळ सेवा फोकस ओरिएंटेड अशी एक बॅच मी नव्यानं लॉन्च करतोय। बाय द वे या कोर्समध्ये आज एकही लेक्चर नाही आहे। इथून पुढे म्हणजे 1 जूनपासून डेली तुमच्या या कोर्समध्ये 2 तासाचे लेक्चर तुम्हाला अपलोड केली जातील। त्या पद्धतीनं पुढचे 45 दिवस डेली 2 तास याप्रमाणे 90 लेक्चर तुम्हाला 1-1 तासाचे या ठिकाणी असणार आहेत। आणि या 90 तासांच्या लेक्चरमध्ये तुम्हाला TCS पॅटर्नमधला इंग्लिश हा विषय अगदी बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत TCS पॅटर्ननुसार पद्धतशीरपणे कव्हर केला जाईल, जेणेकरून मी तुम्हाला जे एक्झाम तुम्हाला दाखवलेले आहेत त्या प्रत्येक एक्झामसाठी हा कंटेंट 100% ॲप्रोप्रिएट असणार आहे। यामध्ये जुने व्हिडिओ कुठलेही वापरले जाणार नाहीत, लक्षात ठेवायचं। डेली 2 तासाचं लेक्चर असेल, 1-1 तास त्याच्यामध्ये व्होकॅब्युलरी घेणार आहे, लक्षात ठेवा, कारण व्होकॅब्युलरीचं वेटेज इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे आपण लेक्चर सिरीजमध्ये व्होकॅब्युलरीचं वेटेज वाढवूया, लक्षात ठेवायचं। फोकस ओरिएंटेड ही बॅच असणार आहे आणि विशेष बाबमध्ये वेगवेगळ्या परीक्षांमध्ये आलेले PYQ या ठिकाणी डिस्कशनला घेऊया, जेणेकरून तुम्हाला मॅक्सिमम या ठिकाणी प्रॅक्टिस तुमची होऊन जाईल। चला ते सगळ्यांनी व्यवस्थितपणे बघायचं। आता आपला जो सिलेबस आहे तुम्ही जर आयोगाच्या याच्यावर जरी चेक केलं आपल्या नोटिफिकेशनवर तर एक ठळक 5 गोष्टी दिलेल्या जातात। त्याच्यामध्ये तुमचं कॉमन व्होकॅब्युलरी असणार आहे, बेसिक इंग्लिश ग्रामर आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर एक असतो, इडियम आणि फ्रेजेस एक असतो आणि कॉम्प्रिहेन्शन असतो। हे 5 भागांमध्ये एक्झॅक्टली काय आहे हे तुम्हाला पुढच्या 15 मिनिटांमध्ये समजून सांगतो, जेणेकरून आपल्या नेक्स्ट लेक्चरपासून आपल्याला प्रॉपरली सिलेबसला तयारी सुरू करता येईल। या ठिकाणी तुमचा जो भाग आहे तो म्हणजे तुमचा कॉमन व्होकॅब्युलरी हा IMP आहे, कारण ऑनलाईन एक्झाममध्ये व्होकॅब्युलरीवरचे प्रश्नांचं प्रमाण थोडंसं जास्त असतं, त्यामुळे आपल्याला विशेष करून तयारी करत असताना या गोष्टींना विशेष प्राधान्य द्यायचे, लक्षात ठेवायचे की रीडिंग करत असताना किंवा बॅच करत असताना हे घटक आपल्या वर्गात झालेले आहेत का हे काळजीपूर्वक चेक करा। नंबर 2, तुम्ही एखादं पुस्तक रीड करत असताना हे घटक आपल्या वाचनातून चांगले गेलेले आहेत का हे चेक करा, जेणेकरून आपली एक्झाम ओरिएंटेड तयारी किती झालेली आहे हे आपल्याला जज करता येतं। पहिलं आहे तुमचं सिनॉनिम आणि अँटोनिम। मित्रांनो, जनरली अशी कुठली एक्झाम नाही आहे का त्यामध्ये सिनॉनिम अँटोनिम प्रश्न विचारले जाणार नाही, म्हणजे अगदी कंपल्सरी येणारा घटक म्हणजे सिनॉनिम अँटोनिम आहे, ते आपण गृहीतच धरा, आले लक्षात। त्याच्यानंतर हे 2 घटक एकत्रित आहेत, 1 वर्ड फॉर अ फ्रेज किंवा 1 फ्रेज फॉर अ वर्ड, ज्याला आपण थोडक्यात काय म्हणत असतो 1 वर्ड सबस्टिट्यूशन। कुठली एक्झाम असू द्या या टॉपिकवर प्रश्न येतात म्हणजे येतात, त्यामुळे आपल्याला मॅक्सिमम व्होकॅब्युलरी या ठिकाणी या शब्दांची पाहायची आहे, हे लक्षात ठेवायचं। 1 वर्ड हॅविंग डिफरंट मिनिंग, ज्याला आपण पॉलिसिमी म्हणत असतो, शब्द एकच आहे त्याचा कॉन्टॅक्च्युअली वेगवेगळे अर्थ निघतात, तर त्या रिगार्डिंग सुद्धा प्रश्न आयोग विचारतं, ते या ठिकाणी आपण नंतर पाहूया। वर्ड फॉर्मेशन हा एक घटक आहे, याच्यामध्ये आपल्याला प्रिफिक्स लक्षात ठेवायचा,
प्रिफिक्स हा एक घटक आहे, त्याबरोबर सफिक्स हा दुसरा घटक आहे. तर जनरली आयोग प्रिफिक्स आणि सफिक्स या घटकावर कन्फर्म प्रश्न विचारत असतं. कारण 2019च्या नंतर आयोगाने जेवढे एक्झाम घेतलेले आहेत त्या प्रत्येक एक्झाममध्ये या टॉपिकवर प्रश्न विचारलेले आहेत. इवन 2019ला जी तलाठी भरती झाली होती, या तलाठी भरतीमध्ये सुद्धा जे वेगवेगळे सेट्स आपल्यापर्यंत अवेलेबल झाले, तर प्रत्येक सेटमध्ये आपल्याला प्रिफिक्स सफिक्स व प्रश्न सापडले. त्यामुळे व्होकॅब्युलरी या घटकाची तयारी करत असताना कन्फर्म आपल्याला वर्ड फॉर्मेशनपासून सुरुवात करायची आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे पहिलं वर्ड फॉर्मेशन, त्याच्यानंतर बाकीचे घटक हे लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर येतं वर्ड्स ऑफन कन्फ्यूज. मोस्टली फिल इन द ब्लँकसाठी किंवा कॉमन इररसाठी या घटकावर आयोग प्रश्न विचारतं. याचीसुद्धा आपण तयारी पुढे जाऊन करूया. अशा अनेक जोड्या आहेत. याच्यामध्ये डिस्कवर आहे, इन्व्हेंटेड आहे, चाइल्डिश चाइल्डलाईक आहे, बिसाइड्स आहे. अशा अनेक जोड्या का त्याच्यामध्ये थोडे सारखेपणा आहे स्पेलिंगच्या बाबतीत, प्रोनाउन्सिएशनच्या बाबतीत, पण अर्थामध्ये जो डिफरन्स असतो तो या ठिकाणी आपल्याला वाक्यात उपयोग कसा करायचा त्या अँगलने विचारलं जातो. त्या ठिकाणी पाहूया. त्याच्याबरोबर कॉमन ॲक्टिव्ह व्होकॅब्युलरी इन सेंटेन्स. आपल्याला पुढे एक टॉपिक आहे, त्याला आपण क्लोज टेस्ट म्हणतो. जनरल TCS पॅटर्नमध्ये तो टॉपिक येईल का नाही मला सांगता यायचं नाही आहे, परंतु IBPS या पॅटर्नमध्ये तो टॉपिक कंपल्सरी येत असतो. त्यामुळे आपली एक्झाम भले TCS मार्फत होऊ द्या किंवा बाकीच्या पॅटर्न मार्फत आपण क्लोज टेस्टची तयारी करून ठेवायची आहे. आणि या क्लोज टेस्टमध्ये कॉमन व्होकॅब्युलरीच्या ओरिएंटेड एक घटक विचारला जातो. त्यामुळे तुम्हाला वाक्यामध्ये व्होकॅब्युलरी वापरायची कशी, कॉन्टॅक्च्युअल, हे तुम्हाला या ठिकाणी शिकून घ्यायचं आहे. आणि वर्ड्स कॉमनली मिसस्पेल्ड. मित्रांनो, या पूर्ण टॉपिकमध्ये हा एक अतिशय IMP घटक आहे, याला दुर्लक्षित करायचं नाही. कारण जे ऑनलाईन एक्झाम होतात, कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होतात, तर या कॉम्प्युटर बेस्ड एक्झाममध्ये मिसस्पेल्ड या घटकावर आयोग बऱ्यापैकी प्रश्न विचारतो. कारण कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर आपल्याला ते शब्द व्यवस्थितपणे पाहायचे आहेत, त्याचं स्पेलिंग चेक करायचं आहे, ते ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे ते चेक करून आपल्याला अकॉर्डिंगली उत्तर द्यायच्यात. जसं म्हाडाच्या एक्झाममध्ये एकेका पेपरमध्ये 4-4, 5-5 प्रश्न ह्या टॉपिकवर आलेले आहेत. त्यामुळे याचं वेटेज निश्चित जास्त आहे. त्यामुळे व्होकॅब्युलरीच्या ओरिएंटेड एवढे टॉपिक आपल्याला करायचे आहेत याची खात्री ठेवा, लक्षात ठेवा. तुमची भले तलाठी भरती असेल, हे टॉपिक व्हायला पाहिजे. नोटीस करा. 2 नंबरचा जो काही पार्ट आहे तो तुमचा आहे तुमचा सेंटेन्स स्ट्रक्चर. याच्यावर मोस्टली आपल्याला कॉमन इररच्या अँगलनी किंवा पॅराजंबलच्या अँगलनी प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये आहे तुमचा टाईप ऑफ सेंटेन्स, वाक्यांचे प्रकार जे असतात ते तुम्हाला या ठिकाणी विचारले जाईल. टाईप ऑफ क्लॉजेस हा घटकसुद्धा आपल्या एक्झामसाठी IMP आहे. या घटकावर आयोग प्रश्न विचारतं. अ क्लॉज टू बी रिप्लेस बाय अ फ्रेज. तुम्हाला मी पुढे गेल्यावर क्लॉज आणि फ्रेजमधला फरक सांगणार आहे. म्हणजे क्लॉजचं रूपांतर फ्रेजमध्ये करा किंवा वाक्यात असणाऱ्या फ्रेजचं रूपांतर तुम्हाला क्लॉजमध्ये करायचं आहे. हे एकमेकाला वाक्य चेंज करणं हा सुद्धा तुमच्या सिलेबसचा भाग आहे. तर या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारले जातील, त्याची उत्तरं द्यायची. आपण उद्यापासून जी बॅच सुरू होते आपले लेक्चर, त्याच्यामध्ये हे घटकसुद्धा आपले इन्क्लूड आहेत, काळजी करू नका. पुढे येतं कंपॅरिझन, त्याला आपण डिग्रीज ऑफ कंपॅरिझन म्हणतो. पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री यांच्या रिगार्डिंग तुम्हाला डायरेक्टली पण प्रश्न विचारला जातो किंवा तुम्हाला कॉमन इररला प्रश्न विचारला जातो. त्या रिगार्डिंग आपण पूर्ण डिटेल्स या ठिकाणी घेऊया. सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन किंवा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स हा घटक जो आहे हा आपल्या अभ्यासामध्ये अतिशय IMP आहे, लक्षात ठेवायचं. हा घटक आपल्याला पाहायचा आहे. बेसिकली सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स एकमेकांमध्ये कसं बदललं जातं, वाक्याचा मिनिंग बदलू न देता वाक्याच्या प्रकारामध्ये बदल करायचा आहे, स्ट्रक्चर बदलायचे. तो एक अतिशय आपल्या अभ्यासाचा महत्त्वाचा भाग आहे, तो आपल्याला करायचा आहे. कंडिशनल सेंटेन्स हा घटकसुद्धा येत असतो. बेसिकली हा जो काही घटक आहे हा तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला विचारला जाईल किंवा पुढे जाऊन कॉमन इररला विचारला जाईल, पण येतो, हे लक्षात ठेवा. पुढे येतं डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच. मित्रांनो, प्रत्येक एक्झाममध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट पेपर म्हणजे प्रश्न सापडतो, त्यामुळे याची तयारी ठेवायची आहे. चांगली तयारी करूया. यूज ऑफ कोहेसिव्ह डिव्हाइसेस. जनरली आपल्याला स्टेटच्या जे एक्झाम झालेले आहेत या एक्झाममध्ये याच्यावर प्रश्न सापडत नाही जास्त, परंतु ऑनलाईन एक्झाममध्ये कोहेसिव्ह डिव्हाइसेस, ज्यालाच आपण पुढे जाऊन सेंटेन्स कनेक्टर म्हणतो, याच्यावर हमखास प्रश्न येतात. त्यामुळे हा घटक आपल्याला पाहायचा आहे. टाईप ऑफ क्वेश्चन हा मोस्टली आपण चालूमध्ये पाहूया, ज्याला आपण म्हणूया की येस नो टाईप क्वेश्चन, WH टाईप क्वेश्चन. एखादा प्रश्न पडू शकेल, याची तयारी करून ठेवा. आणि हा घटक जो आहे हा आपल्याला पुढे येणारच आहे, त्यामुळे आता इथं सध्या मी स्किप करतो. पुढे गेल्यावर याचं वाचन आणि व्यवस्थित तुम्हाला माहिती देतो. पुढचं जे आहे तुमचं ग्रामर. आता लक्षात ठेवायचं, जनरली आपली जेव्हा तुम्ही तलाठी भरतीची तयारी करता त्यावेळी तुम्हाला याचं बेसिक माहिती असणं गरजेचं आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट.
काय बेसिक तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय तुमची स्पर्धा परीक्षा तुम्ही कधीही पास होऊ शकत नाही. मी निगेटिव्ह नाही बोलत आहे, परंतु तयारी करताना ते करून ठेवायचं आहे. त्यामध्ये इम्पॉर्टंट तो म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच. मित्रांनो, तुमच्या इंग्लिश ग्रामरचा जो बेस आहे हा तुमचा पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये दडलेला आहे. त्यामुळे याला मी व्हेरी IMP म्हणतो. स्टडी करत असताना याला तुम्ही विशेष जोर द्या, प्रॉपरली समजून घ्या. पार्ट्स ऑफ स्पीचशिवाय तुमचं पान हलणार नाही, लक्षात ठेवा. म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच तुमच्या अभ्यासाचा मेन पाया आहे, त्याच्याशिवाय तुम्ही पुढं ग्रामरचा विचारही करू शकत नाही. त्यामुळे नाऊनपासून तुमचं इंटरजेक्शनपर्यंत जे काही सगळे शब्दांच्या जाती आहे, त्या शब्दांच्या जातींमध्ये असणारे प्रकार, त्यांचे वाक्यामध्ये उपयोग हे व्यवस्थितपणे पद्धतशीरपणे शिकून घ्या. पुढे येतो यूज ऑफ मॉडल ॲक्झिलरी. हा सुद्धा पार्ट्स ऑफ स्पीचचाच घटक आहे, परंतु स्वतंत्रसुद्धा विचारतात. आणि टेन्स फॉर्म. मित्रांनो, वाक्यामध्ये जे काही क्रियापद असतं व्हर्ब, या क्रियापदांचा योग्य प्रकारे तुम्हाला वाक्यामध्ये उपयोग कसा करायचा आहे त्या रिगार्डिंग फिल इन द ब्लँक्स आहे, आयडेंटिफिकेशन असेल किंवा कॉमन एरर, अशा वेगवेगळ्या अँगलनी हमखास प्रश्न येत असतात. याचा स्टडी आपल्याला करायलाच पाहिजे, लक्षात ठेवायचं. आता मूड हा जनरली सरळ सेवांना ऑप्शनल विषय आहे. छोटासा 20 मिनिटाचा टॉपिक आहे, मी पटकन शिकून टाकेल. मे ऑर मे नॉट बी, येईल किंवा येणार नाही सांगता येत नाही, परंतु थोडेसे 2-3 एक ॲडव्हान्स रूल आहे त्याच्यामध्ये. याचा ॲडव्हान्स जो काय पार्ट आहे तो तुम्हाला करून ठेवायचा, हे लक्षात ठेवा. पुढे येतं ॲग्रीमेंट बिटवीन सब्जेक्ट अँड व्हर्ब. मित्रांनो, हा अगदी आपल्या एक्झाममधला कंपल्सरी IMP घटक आहे, लक्षात ठेवायचं. तुम्ही फिल इन द ब्लँक्स आहे, आयडेंटिफिकेशन आहे आणि मोस्टली कॉमन इररला हा जो काही घटक आहे हा तुम्हाला विचारला जाईल, लक्षात ठेवायचं. कॉमन इरर. त्यामुळे सिलेबसची तयारी करत असताना या विषयावर तयारी चांगली करून ठेवा. ज्या विद्यार्थ्यांनी बॅच केलेली असेल कुठेही, त्यांनी चेक करा आपले हे घटक झालेले आहेत का. नसेल झालेले तर निश्चित विचार करा हे झाले पाहिजे, नाही तर अधुऱ्या माहितीच्या आधारे स्पर्धा परीक्षा देता येत नाही, हे लक्षात ठेवा. जे पुस्तक वाचत असतील विद्यार्थी तर त्यांनी खात्री करा या व्हिडिओमध्ये दिलेले जे काही सगळे जे काही तुम्हाला टॉपिक आहेत हे आपल्या वाचनातून गेलेले आहेत का. कारण आपल्याकडे भले नंबर ऑफ क्वेश्चन्स कमी असतील, परंतु लक्षात ठेवा हे घटक, याच्यातले कुठलेही घटक विचारले जातात. त्यामुळे तयारी होणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. कारण आपला जो सिलेबस आहे या सिलेबसमध्ये फक्त हेडिंग दिलं जातं, पण या हेडिंगमध्ये काय काय आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे, म्हणून आज सविस्तर व्हिडिओ बनवतोय. पुढे सेंटेन्स करेक्शन, स्पॉटिंग कॉमन ग्रॅमॅटिकल इरर. हा अगदी आपल्या अभ्यासातला आताचा सध्याचा अतिशय IMP घटक आहे. तुमच्या पेपरमध्ये जर 25 प्रश्न असतील, किमान 7 ते 8 प्रश्न कॉमन इररवर असतात, हे नोटीस करा. किंवा हे बाकीचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला कॉमन इररच्या अँगलने विचारले जाईल. त्यामुळे हा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह टॉपिक आहे, अम्ब्रेला टर्म आहे, त्याच्यामध्ये सगळं ग्रामर बसू शकतं. त्यामुळे याला आपल्याला सेपरेटली आणि व्यवस्थितपणे पाहायचं आहे. आणि पुढे येतं पंक्च्युएशन. पंक्च्युएशनसुद्धा खूप इम्पॉर्टंट घटक आहे, त्याची तयारी झाली पाहिजे. पुढे येतो इडियम आणि फ्रेजेस. म्हणजे हा आपला 4 नंबरचा घटक आहे मित्रांनो. पहिला झाला आपला कॉमन व्होकॅब्युलरी, 2 नंबर झाला तुमचा सेंटेन्स स्ट्रक्चर, 3 नंबर आपण पाहिला ग्रामर. त्याच्यामध्ये छोटे मोठे टॉपिक आहेत, क्वेश्चन टॅग आहे, आर्टिकल आहे, चेन द वाईस आहे, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट, बाकीचे सगळे घटक त्याच्यामध्ये येतात. ते 2-3 टॉपिक याच्यामध्ये नमूद नव्हते, परंतु याच्यामध्ये इन्क्लूड होते, लक्षात ठेवा. म्हणजे एक आर्टिकल आहे, क्वेश्चन टॅग आहे, चेन द वाईस आहे वगैरे सगळे घटक त्याच्यामध्ये आहेत. आणि हा आपला स्पेशल टॉपिक आहे का याच्याशिवाय तुमची कुठलाही पेपर सेट होणार नाही. कंपल्सरी येणारा घटक म्हणजे इडियम्स आणि फ्रेझल वर्ब. ह्या दोनही घटकांचं तुम्हाला एक तर मिनिंग विचारला जातो, ही एक प्रश्न विचारण्याची पद्धती आहे, किंवा त्यांचा कॉन्टेक्स्चुअल यूज विचारला जातो, ही प्रश्न विचारण्याची दुसरी पद्धती आहे. मिनिंग आणि कॉन्टेक्स्चुअल यूज ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. एक निश्चित जुने आयोगाचे प्रश्नपत्रिका एकदा व्यवस्थितपणे पहा, जेणेकरून तुम्हाला आयोगाने इथून मागे वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये जे विचारलेले इडियम्स असतील, फ्रेझल वर्ब्स असतील, हे तुमच्या नजरेखालून जावेत, ते तुमच्या अभ्यासामधून जावेत, जेणेकरून त्यांची तयारी होऊन जाईल. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अनेक काही इडियम्स आहेत, ते CDS एक्झाम असतील, स्टाफ सिलेक्शन कमिशन आहे, IBPS PO मार्फत ज्या काही क्लर्कच्या एक्झाम झाल्या, POच्या एक्झाम झाल्या, त्यांमध्ये आत्ता लेटेस्ट पेपरमध्ये आलेले इडियम्स आहेत. द हिंदू न्यूजपेपरमध्ये डेली अपडेट जे काही इडियम्स सापडतात या तुमच्या वाचनामधून जाव्यात अशी छोटीशी अपेक्षा आहे. आपण आपल्या बॅचमध्ये अशा कंटेंटला प्राधान्य देणार आहोत, लक्षात ठेवा. हे सगळं आपल्याकडं बॅचमध्ये होणार आहे, कंपल्सरी मी घेणार आहे, त्यात काय वाद नाही. साधारणतः 2011 पासून ते 2023 पर्यंत आयोगाने जे काही वेगवेगळ्या एक्झाम्स घेतल्या, या एक्झाममध्ये आयोगाने जे काही प्रश्न विचारलेले इडियम आणि फ्रेझल वर्ब, त्याचबरोबर तुमचे व्होकॅब्युलरचे जे काही घटक आहेत, हे कंपल्सरी प्रश्नामधून मी सगळं घेणार आहे. त्या अनुषंगानं डेली 1 तास ग्रामर आणि डेली 1 तास व्होकॅब्युलरी आपल्या बॅचमध्ये इथून पुढचे 45 दिवस चालेल.
हे सगळं अगदी पद्धतशीरपणे तुमच्या पुढच्या 45 दिवसांमध्ये ही बॅच 100% मी जसं तुम्हाला सांगितलं तसं कंप्लीट होणार आहे. आणि 5वा आणि महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे कॉम्प्रेन्शन स्किल. मित्रांनो, या पॅटर्नमध्ये या घटकाचं जे वेटेज आहे हे अराउंड 40% आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे तुमचा जो पेपर इंग्लिशचा आहे तो जर 100%चा असेल त्यातलं 40% वेटेज ह्या पार्टला असणार आहे. त्याच्यामध्ये पॅसेज जो असणार आहे हा कंपल्सरी येणार आहे पॅसेज अंडरस्टँडिंगचा. दिलेल्या पॅराग्राफच्या आधारे पॅराग्राफच्या खाली जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं देणं हा आपला अंडरस्टँडिंग किंवा कॉम्प्रेन्शन स्किलचा पार्ट आहे. तो तुमच्या पेपरमध्ये असणारच आहे, हे लक्षात ठेवा. याच्याशिवाय तुमच्याकडे दुसरा येतो तुमचे पॅराजंबल. हा पॅराजंबल हे TCS पॅटर्नचं एक वैशिष्ट्य आहे, त्यामुळे याची विशेष तयारी करायची आहे आपल्याला. आणि आपल्या बॅचमध्ये तुम्हाला मी किमान एक साधारणतः मी 200 एक्झाम्पलचं टार्गेट देतो आहे. 200 पॅराजंबलचे एक्झाम्पल जे वेगवेगळ्या पेपर्समध्ये आलेले आहेत ते मी तुम्हाला 25-25चे सेट करून छोट्या छोट्या लेक्चरच्या माध्यमातून हा टॉपिक मी शिकवणार आहे. आणि अजून एक राहतो तो म्हणजे क्लोज टेस्ट. जर जनरली मी तुम्हाला सांगतो, जर पॅराग्राफ नाही आला तर त्याला एक पर्याय म्हणून तुम्हाला क्लोज टेस्ट दिली जाऊ शकते. आता क्लोज टेस्ट काय आहे त्या संदर्भात डिटेल आपण बॅचमध्ये पण पाहूया. आणि मी प्रयत्न करतो यूट्यूबला याचा एक छान व्हिडिओ बनवायचा नेक्स्ट लेक्चरला. तर तुम्हाला मी क्लोज टेस्ट पण एक जनरल आयडिया देतो आणि आपल्या बॅचमध्ये याचा डिटेलमध्ये तुम्हाला मी एक 10 ते 15 पॅराग्राफच्या मदतीनं मी तुम्हाला डिटेल याचं ॲनालिसिस करतो. ठीक आहे. त्यामुळे पॅराग्राफ किंवा क्लोज टेस्ट एकमेकाला आयदर ऑर असू शकतो किंवा दोघांपैकी किंवा दोन्ही पण येऊ शकतात. जनरली मला आयदर ऑर वाटतंय. जर आपली एखादी एक्झाम IBPS मार्फत झाली तर ते पॅसेज ऐवजी क्लोज टेस्टला प्राधान्य देऊ शकतात. और TCS मार्फत झाली तर पॅराग्राफ आणि पॅराजंबल येऊ शकेल. पण मोस्टली तीनही घटक तुमच्या पेपरमध्ये येणार नाहीत. यातले कुठले 2 घटक तुमच्या पेपरमध्ये प्राधान्याने विचारले जातील. ठीक आहे. त्यामुळे तुमचे नंबर ऑफ क्वेश्चन्स एक्झाममध्ये एक्झॅक्टली आहेत किती त्याच्यावर या प्रश्नांचं ह्या टॉपिकवर डिपेंड आहे किती वेटेज द्यायचं ते. त्यामुळे 3 पैकी कुठले 2 घटक तुमच्या पेपरला पडतील अशी मी तुम्हाला खात्री सांगतो. तर असा एक छोटासा आपला सिलेबस आहे. बाय द वे अनेक छोटे मोठे घटक याच्यामध्ये इन्क्लूड आहे. त्यामुळे आपण अभ्यास करत असताना ग्रामरची तयारी झालेली आहे का, सेंटेन्स स्ट्रक्चरबद्दल जे वेगवेगळे टॉपिक आलेले आहेत त्याची तयारी झालेली आहे का, कॉमन व्होकॅब्युलरीचं वाचन चांगलं झालेलं आहे का, इडियम आणि फ्रेझल वर्बची तयारी चांगली झालेली आहे का. त्याचबरोबर कॉम्प्रेन्शन हा सगळ्यात शेवटचा घटक आहे. म्हणजे आपल्या अभ्यासामध्ये सुद्धा सगळ्यात शेवटच्या टप्प्यामध्ये येणारा घटक म्हणजे हे 3 आहेत. हे सगळ्यात शेवटी करायची आहे तयारी. हे सुद्धा झालेली आहे का याची आपल्याला खात्री करायची. हे जर झालं असेल तर मित्रांनो तुम्ही एक्झामसाठी सज्ज आहात. तुम्ही पुस्तक वाचत असाल तर हे टॉपिक जे मी तुम्हाला इंट्रोड्यूस केलेले आहेत त्यांचे रीडिंग चांगलं झाले का याची खात्री करा. तुम्ही जर बॅच जॉईन करत असाल हे सगळं आपल्याकडनं झालेलं आहे का याची सुद्धा खात्री करा. याच्यातला एखादा जरी पॉईंट राहिलेला असेल तरी लक्षात ठेवा तो झाला पाहिजे. हे शिकून घ्या, कारण पेपरला येणार आहे तर ते आपण शिकलं पाहिजे. हे मला व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. तर जनरली एवढीच माहिती होती आजच्या लेक्चरमध्ये. हा लेक्चर छोटासा होता ज्या निमित्तानं मला तुम्हाला सिलेबसची इंट्रोडक्शन व्हावी, जेणेकरून विद्यार्थी तयारी करत असताना अवेअर व्हायला हवा का आपला सिलेबस काय आहे इंग्लिशचा हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता जो आपला नेक्स्ट लेक्चर असणार आहे त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला आपला जो पार्ट्स ऑफ स्पीच आहे, जनरली मी पार्ट्स ऑफ स्पीचपासून सुरू करतो. पहिले शब्द शिका, शब्दांच्या नंतर रचना शिका आणि नंतर व्यवस्थित पद्धतशीर ग्रामर शिका. ह्या 3 टप्प्यांमधून जायचं. पॅरलली आपण व्होकॅब्युलरी डेली घेणार आहोत. त्यामुळे ग्रामर आणि व्होकॅब्युलरी हे दोन्ही पार्ट पुढचे 45 दिवस कंटिन्यू चालतील. पद्धतशीरपणे आपल्या TCS पॅटर्नची जी लेवल आहे त्या लेवलपर्यंत सगळ्या गोष्टी जे आपण वर्कआउट करूया, जेणेकरून पुढच्या 45 डेजपर्यंत आपण पूर्णपणे एक्झाम ओरिएंटेड आपला स्टडी झालेला असेल. चला, आजचा लेक्चर छोटा होता. लेक्चरमध्ये एवढं बास. नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढचा टॉपिक घेऊन लवकरच भेटूया.